गावाकडे कामावरून येताना दोन जण झाड बघूनच बरोबर उभारले आहेत. अहो दोघंच काय, मी देखील 15 मिनिट तिथं बसलोय. असलं ऊन होतं ना, झाडाखालनं उठायच नको वाटलं होतं. आणि पुढे गेल्यानंतर पाहिलं की ते धनगर होते आणि त्यांची टीम मागणी आलती. आणि त्याच्या टीममध्ये तुम्ही पाहू शकता घोडे वगैरे सर्व काही त्यांचे आलेत. स्त्रिया मात्र याल्यात चालत. आणि एक लहान मुलगी डोक्यावर एक बुट्टी ठेवून येत आहे. म्हणजे किती ऊन असेल विचार करा मित्रांनो. यावेळी खरंच उन्हाळा भरपूर जाणवला. आणि या उन्हाळ्याच्या भागात आम्ही हा टाकत आहे. मुलगा इकडे पाहत आहे आणि ही मुलगी बघा डोक्यावर बुट्टी घेऊन जात आहे. असंही असा उन्हाळा सुरू आहे सध्या. रोडवर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी शेताला पाणी पाजलं जात आहे. आणि हे पाणी मात्र मनाला सुकावलेलं. जंगल जिलेबी म्हणजे इलायचीचं झाड आहे. एक दोन दगडात मी ती देखील पाडली आणि थोडीशी खाल्ली. घरला जायला वेळ होऊन दे म्हटलं, पण पहिला गारवा महसूस करतो. झाडाची सावली किती महत्त्वाची आहे मित्रांनो, विचार करा. डिग्रजच्या कृष्णाकिनारे मी गावाकडे आलो आणि झाडे भरपूर आहेत एवढं मात्र नक्की. आल्यानंतर एक रील केली उन्हाळ्यासंदर्भात. माझा चेहरा काळा पडला असा, आणि काळा पडलेली ही रील यासाठी मी चेहऱ्याला पूर्णपणे बुक्का लावून घेतला. आणि देखा इथे, अरे मैं तो पुरा काला हवा यार, अशा टाईपची ही रील केली. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त गुलमोहराचं झाड दिसेल बहरलेलं. आणि हे दुसरे एक झाड आहे. आता बघा पाणी इथं झाडं वाळलेले आहेत, एवढा ऊन आहे. आणि हे झाड मित्रांनो, याचं नाव काय माहीत नाही, पण पिवळी अतिशय गडद फुलं असतात. तर या पिवळ्या फुलांचा रंग देखील गेला आहे आणि सुरकुतल्या झाल्यात. इतकं ऊन पडलंय. खरंच यावेळी उन्हाळा भरपूर आहे. आणि प्रत्येकजण डोळ्याला गॉगल आणि रुमाल लावल्याशिवाय मी तर काही फिरतच नव्हतो. जाताना एका ठिकाणी तुम्हाला दिसेल इथं डांबर देखील बघा वितळलेला आहे. ज्या ठिकाणी डांबर जास्त पडलेलं असते त्या ठिकाणी उन्हामुळे डांबर देखील वितळलेला आहे. पेपरमध्ये सारख्या बातम्या आल्या की उष्माघात होऊ शकतो, काळजी घ्या. उष्माघाताची पाण्याची बॉटल जवळ बाळगा आणि थंड पाणी फ्रीजमधली पिण्यापेक्षा चांगलं पाणी जे घरातलं नॉर्मल पाणी असते तेच पेत चला. सांगलीमध्ये कामावर जाताना बर्फाची गाडी आहे. सर्व ठिकाणी ती बर्फ पोचवायचं काम करलं आहे. आवाजाने मी इथे थांबलो की काय चालू आहे. घर इथं मित्रांनो नवीनच आहे. नवीन म्हणजे चांगल्याच कंडिशनमधलं आहे. इथं लोकांना राहायला भारतामध्ये घर मिळणं फुटपाथच्या कडा लोक राहतात. आणि हे मात्र पाडा लागलेत. रिनोव्हेशन करायसाठी पूर्णपणे पाडायचं चालू आहे. पुन्हा जरा पुढे गेल्यानंतर मी पाहिलं की नक्की घर आहे का काय आहे. तर या ठिकाणी बघा माणसांना कशी कंडिशन चालू आहे. तर पाडालेत चांगलं घर. तर मग हॉस्पिटल आहे. मग बरोबर आहे सोडा, हॉस्पिटल म्हटल्यावर भरपूर पैशाची गोष्ट आहे. भारतामध्ये हॉस्पिटलची लोक भरपूर अमीर झालेले आहेत. आणि हॉस्पिटल आहे म्हटलं मग परत बांधणार. आणि हे बघा हा काका इथं थांबलेला दिसला मला पुढं गाडी घेऊन. घरासमोर आता नेऊन या बर्फ ठेवणार. तिथे आतमध्ये दुकान असेल किंवा काही असेल. पूर्णपणे याच्या मी 1 किलोमीटरवर पाहिलं की प्रत्येक ठिकाणी हे काका बर्फ ठेवायचं होते. का तर एवढा उन्हाळाच आहे. आणि त्या दिवशी येणार ते चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि गोपीचंद पडळकरांना काय आनंद झाला कोणाटाव. हे आनंद त्यांचा. सगळीकडे सांगलीमध्ये त्यांनी बोर्ड लावले होते की चंद्रशेखर बावनकुळे साहेब येणार आहे म्हणून. चंद्रशेखर बावनकुळे येणार म्हणून सगळ्यात जास्त आनंद झाला आहे. अजूनही काही ठिकाणी लावायचं चालू आहे. आणि हे झाड पहा, मी म्हणलेलं एक पिवळं झाड, हे झाड देखील उन्हाळ्यात डोळ्याला गारवा देते. तर ते झाड मगाशी बघा कसं करपलं होतं. आणि या ठिकाणी मी थांबलो असता माझ्या गाडीवर एक काका बसले. काका जरा थोडेसे डोक्याने कमी वाटत होते. मग त्यांना म्हटलं त्याच्या ठिकाणापर्यंत मी पहिला सोडवणार. राईट काय? Okay. ओके राईट. Correct is your sentence. करेक्ट युअर सेंटेन्स. काका इंग्लिश फाडले इंग्लिश. Okay, my English correct. ए करेक्ट इंग्लिश, करेक्ट इंग्लिश. 10 मिनिटात मित्रांनो भाग हा बसणार नाही असं वाटतंय. जरा मोठा होईल तर बघा. आणि या ठिकाणी जाताना सेलिब्रेट समर म्हणून बोर्ड लागलेला आहे. तर यामध्ये सर्व रंगाचे कपडे मिळतील तुम्हाला दिसलेत. कोपऱ्यात तुम्हाला दिसेल की काळा नाही मित्रांनो. काळा रंग अजिबात उन्हाळ्यात चालत नाही, कारण तो उष्णता ओढून घेणारा रंग आहे. सगळ्यांनी लहानपणी शाळेत शिकले, त्यामुळे काळा रंगाचा तेवढा बोर्ड त्यात नाही आहे. आणि जरा झिरमट आल्यासारखं कुठं तर व्हायला मित्रांनो. आणि समाधान वाटते बरं का की खरंच यार आता पाऊस येणार आहे बहुतेक. 4 दिवस इतकं उकडालं नाही, इतकं गरम झालं की जराशा झुळूक देखील अतिशय मनावर लहरी टाकालत्या. ए गोळा करा, गारा पडला गारा. हो गारा पडला, बर्फ पडला, बर्फ. फ्रीजमध्ये पाणी पडलं. हां मग काय रे, काय गारा गोळा करलाय काय? वैशाराव गारा गोळा करलेत की. बघा. अरे वाव, व्हॉट अ गार.
अरे गार गार लागा लागली ती. होय मोठा पडा मोठी पडली बघ. बघ पाणी भरले सगळं. फ्रीजची गरज नाही असं पाऊस पडला बघ की गारा कसा पडला. अरे झाला बोला लागल्या लागल्या गारा लागल्या. हळू हळू 3-4 दिवस असह्य उकडा होता. मला देखील जाणवला मित्रांनो. आम्ही काय लहानपणी शेतात काम केलोय, पत्र्या घरात राहिलोय, मला लवकर काय उकडत नाही, पण मला देखील उकडा जाणवला. म्हणजे बाकीच्यांचं काय हाल होत असेल. आणि याच्यावर एकच उपाय, गारांचा पाऊस. गारा म्हणण्यापेक्षा पाऊस पडला तरी बाद झाला असतं. मी वैरण आणायला चाललो होतो, वैरण तर टाकली मी. गारांचा पाऊस पडला मित्रांनो. आणि हा पाऊस पूर्ण जिल्हाभर पडला बरं का. सांगली जिल्हा पूर्ण भरून पडला. कारण की 2-3 ठिकाणी मला चर्चा मिळाली. पेपरमध्ये देखील काल हेडलाईन आली की गारांचा पाऊस फुल्ल पडला. या ठिकाणी मी एका मित्राच्या घराजवळ थांबलो. वैरण पहिला टाकली तिथं आणि मित्राच्या मुली आहेत या गारा गोळा करत आहेत. या ठिकाणी पत्र्याकडे शेडवर थांबलो मी. खाड 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 भरपूर पत्र्यामध्ये आवाज आलता. लहान साईजच्या गाऱ्या मित्रांनो पडल्या बरं का. नशीब जास्त मोठ्या पडल्या असत्या तर अवघड झालं असतं. आणि आंबा पिकाचं मात्र नुकसान होण्याची जरा शक्यता आहे. कारण गारा पडल्या, नुकता आंब्याचा सीझन पुढं आहे, अक्षय तृतीया देखील पुढं आहे. पण असून ते वातावरण गार झालं हे लय महत्वाचं. काय भयानक ऊन होतं राव. हळू 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 पडली बघ. अरे हळूया हळूया हळूया. पावसात उन्हाळ्याच्या नंतरच्या पहिल्या पावसात आंघोळ मात्र झाली. म्हणजे पांगावर पाणी पडले, गार वाटते. गार वाटण्यापेक्षा जास्त घामोळ्या मित्रांनो येत नाहीत. लय अंग खाजवलतात घामोळ्या. आता घामोळ्या येणार नाहीत. आणि गारा खाल्ल्या की म्हणतात की लोक तुम्हाला कधी वर्षभर तुम्ही आजारी पडत नाही. काय वैशिष्ट्य बघा, तुम्ही बर्फ खाला फ्रीजमध्ये तर आजारी पडणार. डोक्यात बसली गारा. हो पाणी गारात पाणी झालं बघ. आहे का गारात पाणी झालं. निसर्ग नियमानुसार त्याचं पाणी हे होणारच. कारण की त्यामध्ये गुप्त उष्णता असते आणि ती निघून गेली की पाणी हे होणारच. बडी गार, इतकी बडी गार असेल पडली आहे. आपण देखील किती उशीर मागं राहणार आहे. मी देखील विचार केला आणि आता जाऊ आपण देखील गारा गोळा करला. कारण संपत आलाय पाऊस आणि थोड्याच गारा शिल्लक राहिल्या आहेत. आणि गोळा करता करता माझ्या देखील अंगावर गारा लागा लागल्या. हे बघा आमच्याकडे गारा पडत आहेत. आता या गारामुळे आंब्याचं मात्र नुकसान होणार. लहान मुलं बघा डोक्यावर टप घेऊन, कारण की गारा डोक्याला लागाय नको म्हणून. या गारात वादळ मात्र मित्रांनो भरपूर आहे बरं का. हे बघा डिग्रजचं बसवेश्वरमध्ये तुम्हाला दिसेल यात्रेचे भाग देखील त्याचे आहेत. आणि इतकं वादळ वारं सुटलंय ना, वादळ वारं सुटलं ग, गारानं तुफान उठलं ग, अशी कंडिशन चालू आहे. आणि हे काय दिसते मला, एक मुलगा आपल्या गल्लीतला नाळाची फांदी इतकी जड उचलून घेऊन आलाय. त्याला कमीत कमी 7 ते 8 नारळ आहेत. बहुतेक वाऱ्याने ही नाळाची फांदी पडली आहे. ज्यांची आहे त्यांना द्यायला तो आलाय. तो आता इथे समोर पायरीवरनं खटकेच्या घरात जाणार. आता इथे भरपूर नारळे पडलेत बरं का. आणि ह्याला समोरनं घरासमोर त्यामध्ये दिसला असणार. आता हे काकूला बोलवून त्यानं नारळ दिलेली आहेत. काकू काकू या लवकर नारळाची फांदी. त्याची बहीण देखील मागणं आलेली आहे आणि मी जर देखील आले आहेत. पावसात बघा कपडे काढून भिजायला येतो. समोरच तुम्हाला तुमची वहिनी दिसेल. इकडे नाही तिकडे आजोबा बाजूला उभारल्या बघा ती वहिनी. तर ती मला बोलवत आहे की या आता लवकर, किती वेळ झाला. आणि ज्या ठिकाणी नारळ पडले त्या ठिकाणी मुलं आता नारळ गोळा करतायत. अजून देखील भरपूर नारळ पडले आहेत. आता तिथं रिस्क एक असते मित्रांनो, नारळ पडले जातात त्याच्या फांद्या लूज झालेल्या असतात. म्हणून मी मुलांना पहिला जाऊन पाहतो की कंडिशन काय आहे तिथं आणि काय सेफ्टी वगैरे काय धोक्यात आले का. कारण की फांदी देखील लूज झालेली असते, नारळाचे घड देखील लूज झालेत. भरपूर वजन असते. एका घडाचं साधारण 30 ते 35 किलो वजन असते. आणि तिथं मुलं बघा नारळ गोळा करल्यात. त्या आजी सांगाय तिकडे पडलाय तिकडे पडलाय हो का, इथं आतमध्ये गोळा करला. हळू जा रे हळू जा, काय तर असेल. ए लय खाली थांबू नका, अजून एखादा घस निघून पडू शकतो. या इकडं या इकडं या इकडं खाली. हा ते लय वज्ज असते, लक्षात ठेव. वरनं पडली की उगाच थांबू नका खाली, अजून घस निघायच्या कंडिशन मध्ये. या मग चला आत या, चला इकडं चला, घरात चला, घरात चला रे. आमच्या गोट्यात जाऊन पाहतो तर एक मात्र नुकसान झालं होतं की बॅरेलची पाईप तुटले, काहीतरी पडले त्यावर वाऱ्यानं. कारण वारं वादळ खूप होतं. पण त्याच्यापेक्षा देखील जास्त भावाचं आमच्या ॲल्युमिनियम खिडक्याचं दुकान आहे, पूर्णपणे भिजलं होतं. इतका वादळ वारं, आडवा तिडवा कसाही पाऊस होता आणि या कोपऱ्यातनं वर येऊन दुकान पूर्णपणे भिजले. तरी देखील गारा असल्यामुळे त्याने काचा झाकून ठेवल्या, त्यामुळे काचा तर फुटून देणार. पण त्यानं पूर्णपणे दुकान धुवायचं, त्याच्यावर काम तर मात्र जबाबदारी आलेली आहे. पूर्ण दुकान तर स्वच्छ करणार आणि लागेल तर मी देखील मदत करणार. पडले लय पाऊस आहे.
ही काय सुपली घेऊन पाहायला लागल्या, पाणी भरलं लागल्या, पाणी गेलं सगळं काढलं आता का गारा भरल्या. अरे पायात चांदीचं पैजण घातली की कधी आणलं पैजण? आजीनं आणलं होय. काय पाहायला लावतेस का माझ्या? अरे हाट काय हाट म्हणते. आई आमची तिला माया करते, त्यामुळं शेजारची असली तरी आमच्याच घरात बऱ्यापैकी असत्या. आणि आता भाभी इथं समोर आल्या. भाभीशी एकटेच राहतात, मुलगा त्यांच्यासोबत राहत नाही. आपण त्यांचं जे काय आहे ते किरकोळ बघत असतो. आणि तुम्हाला त्या भाभीच माहिती आहे, त्यांची देखील भाग पहा. भाभी इथे येऊन बसले आहे. थोड्या वेळ पाऊस कमी झाल्यावर नंतर भाभीचे एक मी फोन लावून दिला स्वामी मॅडमना, कारण त्यांना 10,000 रुपये घेणार आहेत. त्यांनी घरचं धुणं भांडी करायचं काम करतात असं लिहून दिले सरकारी योजनेतनं. आणि आमच्याच घरात धुणं भांडी करतात असं आम्ही लिहून दिले. शालन सय्यद त्यांचं नाव आहे, आमच्या इथेच करतात असं त्यांना लिहून दिले आम्ही शासकीयला, कारण की त्यांना थोडेफार पैसे मिळाले तर उदरनिर्वाह चालेल. आणि थोड्या वेळाने तिथे आता भाभी बसल्या, नंतर काकू एक आल्या आणि आई, आणि आता इथं बसल्या आजी. काकू एक शारदा काकू म्हणून आल्या. आता थोड्या वेळानं वरनं जिन्यावरनं कोण येणार? आपला बॉस येणार, तात्या. तात्या म्हणजे आपले वडील. वडील आल्या मात्र त्यांची सभा सांगायच लागत नाही की हेच करते. आमच्या वडील कोणालाही आतमध्ये बसून देत नाहीत. पार्किंग्सन्स नावाचा त्यांना आजार आहे म्हणून, आणि ते माणसांना अजिबात जवळ करत नाहीत. खिडकीतून मी मागे पाहिलं तर आता हिरवळ मात्र मित्रांनो हे झालं बघा, कारण की पावसाचं पाणी हे आईच्या दुधासारखं काम करतंय शेतासाठी. आणि या हयात म्हणजे पावसाच्या पाण्यात नक्कीच पिकं ही उभारून आणि टवटवीत निघतात ना. साधारण पाणी मित्रांनो वेगळं, पण पावसाचं पाणी अतिशय महत्वाचं असते. वल्ली नाही पडले, वल्ली काय पडले. आता सांगायच लागत नाही की चर्चा बंद झाली आहे. शेजारच्या काकू उठून चालल्या, भाभी गेली, आईची आई उठली आणि आई देखील उठणार, कारण की जिन्यावरून किंग बॉस म्हणजे आमचे पप्पा यायला लागले आहेत. तात्या, त्यांना पार्किंग्सन्स नावाचा मनोरुग्ण आजार आहे, कुणाला सुद्धा जवळ बसून घेत नाहीत. आमचा मुलगा अवनीश शेजारून जात आहे. आणि आता डिग्रीच्या कृष्णा किनारी मित्रांनो वेगवेगळे भाग येत असतात. आणि यावेळी मी हा भाग टाकला आहे. आता उद्या पहा हा भाग. खुश राहा, सुरक्षित राहा.